चला तर आता आपण पाहूया. तर चला आता आपल्याला पार्टीला जायचं आहे आणि आपले पायावर अर्धवट नीलपेंट लागलेले आहे. तर काय करायचं आपण? तर अशी जर अर्धवट नीलपेंट असेल तर आता त्यासाठी आपण स्ट्रॉबेरी फ्लेवरचा नील पेंट रिमूव्हर हे प्रोडक्ट आहे, तो आणलेला आहे आणि त्यानं इझिली नील पेंट कशी रिमूव्ह होईल ते दाखवते. प्रोडक्ट लिक्विड आहे आणि एक टिश्यू पेपरच्या कंटेनमध्ये पण भेटतं. तर दोन्हीही प्रोडक्ट वापरायला हे छान आहेत. आणि जर लिक्विड असेल तर कापसाच्या थ्रू लावायचं आणि जर टिश्यू पेपर असेल तर छोटेसे गोल साईजमध्ये टिश्यू पेपर भेटतात आपल्याला, त्याच्यानुसार हे लावून आपण ते आपली अर्धवट नीलपेंट काढू शकतो आणि आपल्याला हवी तशी नीलपेंट आपण लावू शकतो. तर जेणेकरून असं काय होईल की आपल्याला पार्टीला जाताना ठीक वाटेल. तर हे स्ट्रॉबेरी फ्लेवरचं लिक्विड रिमूव्हर आहे. तर ते कधीही झाकण ओपन करून ठेवायचं नाही, ते हवेच्या ह्यात इव्हॅपोरेशन होतं. तर ते कधीही असं म्हणजे कापसाच्या ह्याला डेटॉल लावल्यासारखं कापसाला लावायचं, ते लगेच झाकण बंद करून टाकायचं, नाही तर त्या हवेच्या साह्यानं इव्हॅपोरेशन होण्याची शक्यता असते. तर असं डेटॉल लावल्यासारखं हे जर आपल्या नखाला ठेवलं तर गार असं नख पडतं. तर ते अशा प्रकारे थोडंसं घासल्यानंतर बघा नखाचं निघायला सुरुवात व्हायला लागले. तर थोडंसं घासल्यानंतर चेहऱ्याचं कसं आपण फेशियल करतो तसं नखाचं पण फेशियल होतं आणि ते आपल्याला मेडिक्युअर आणि पेडिक्युअर करायची गरज नाही है ना. तर बघा किती स्वच्छ आणि थंडगार असं दिसत आहे है ना, किती स्वच्छ असं नख दिसत आहे. तर आपल्याला जशी हवी तशी आपण नीलपेंट लावू शकतो.